पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण तथा ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली एका मॉनिटरिंग समूहाची स्थापना केली। हा समूह अथवा ग्रुप पंतप्रधानांनी घोषित केलेल्या योजना तसेच केंद्रीय बजेट आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीची समीक्षा करेल। अनेकदा न्यायालयात काम करताना एखाद्या प्रकरणावर कोणते उपाय सुचवावेत हे आपल्याला सुचत नाही। ज्यावेळी अयोध्येचं काम माझ्या पुढे आलं होतं त्यावेळी 3 महिने आम्ही अयोध्येच्या कामावर विचार करत होतो। शेकडो वर्षे ज्यावर कोणी उपाय काढला नाही ते काम माझ्या पुढ्यात आलं। हे काम सुरू असताना यातून मार्ग कसा शोधायचा हे कुणालाही माहित नव्हतं। मी दैनंदिन जीवनात दररोज पूजा करतो, त्यामुळे मी भगवंतासमोर बसलो आणि त्यांनाच यातून मार्ग शोधून द्या अशी प्रार्थना केली। मनात आस्था असेल तर मार्ग नेहमी निघतो असं मला वाटतं, असं मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केलंय। लँड हिअर ही मोहीम आपल्या प्रगतीसाठी पुढाकार घेत असलेलं पाहायला मिळतंय। मुंबई आणि पुण्यासोबत झालेल्या भागीदारी करारात राज्यातील अर्थव्यवस्था, शिक्षण, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि पर्यटन या क्षेत्रांवर भर देण्यात आलाय। 2024 मध्ये व्यावसायिक शिक्षण आणि कार्यक्षम कर्मचारी नियोजन या बाबतीत महाराष्ट्र आणि बाडेन-बुटेनबर्ग एक संयुक्त घोषणा केली आहे। भारताचे आणि बाडेन-बुटेनबर्ग यांचे ऋणानुबंध कायमच दृढ आणि वैविध्यपूर्ण राहिले। उद्योग, शिक्षण, संशोधन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रात भारत आणि बाडेन-बुटेनबर्ग खूपच भरीव कामगिरी करतात, असं मत स्टॅगमन यांनी व्यक्त केलंय। संगणक प्रोग्राम हॅक करणे सोपे आहे, त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही। ईव्हीएम मशीनचा वापर करून निवडणुकीत हेराफेरी केली जाते असा दावा करत निवडणुका बॅलेट पेपरद्वारे घेण्यात याव्यात अशी मागणी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी केली आहे। बांगलादेशातील सर्वोच्च न्यायालयाने रविवारी देशातील सर्वोच्च न्यायिक परिषदेची पुनर्स्थापना केली। या परिषदेला न्यायिक गैरवर्तणुकीचा तपास करण्याचा अधिकार असणार आहे। न्यायाधीशांना पदावरून हटवण्याचा अधिकार संसदेला देणारी 16वी घटना दुरुस्ती देखील सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आहे। दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर मधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगिरी भागात रविवारी रात्री मोठा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। या हल्ल्यात 7 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तसेच या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याची माहितीही समोर आली आहे। या हल्ल्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया देत या हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही, कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा दिलाय। कॅनडातील भारताचे माजी उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनी म्हटलं की कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी द्विपक्षीय राजकीय संबंध बिघडवलेत। खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाने भारतासोबत कोणताही पुरावा शेअर केलेला नाही। ओटावाने भारतीय मुत्सद्यांवरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत। रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी म्हटलं आहे की त्यांच्या देशाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत, ब्राझील आणि आफ्रिकन देशांचे स्थायी सदस्यत्व हवे आहे। जागतिक संघटनेत जगातील विविधतेचे प्रतिनिधित्व करणे आवश्यक आहे। सुरक्षा परिषदेत प्रादेशिक महत्त्व असलेल्या या देशांचा समावेश करण्याची गरज बऱ्याच काळापासून जाणवत आहे, असे लाव्हरोव्ह म्हणाले। चीन तैवान भोवती सतत युद्धसराव सुरू आहे। आता तैवान आणि चीन यांच्यातील जलमार्गातून अमेरिका आणि कॅनडाच्या युद्धनौका गेल्याने या भागातील तणाव वाढलाय। चीनने अमेरिका आणि कॅनडाच्या या हालचालीचा निषेध केला आणि तैवान युद्धनौकांच्या हालचालीमुळे येथील शांतता आणि स्थिरता बिघडणार असल्याचं म्हटलंय। अलीकडे भारतातील उड्डाणांबाबत 70हून अधिक बॉम्बच्या धमक्या मिळाल्यात, ज्यानंतर खोट्या असल्याचं सिद्ध झालंय। दरम्यान अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधून मोठी बातमी समोर आली आहे। तिथल्या विमानतळाजवळ एका पाठोपाठ 3 बॉम्बस्फोटांचे आवाज ऐकू आले। मात्र या स्फोटांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही आणि नेमके कोणाचे लक्ष होते हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। बांगलादेशात असलेले स्वस्त मजूर यामुळे त्या देशातील टेक्सटाईल उद्योग जगात सर्वात मोठा उद्योग होता। त्या ठिकाणी तयार झालेले कापड भारतासह जगात अनेक ठिकाणी निर्यात होत होते, परंतु बांगलादेशाला त्याच्या देशातील हिंसक आंदोलनाचा फटका बसला। त्याचा फायदा भारताला मिळाला। सरकारी आकडेवारीनुसार बांगलादेश संकटानंतर भारतीय उद्योग वस्त्राला गती मिळाली। गेल्या 6 महिन्यात त्यात 60,000 कोटी रुपयांची भर पडली आहे।
दिवाळी सण फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो. अमेरिकेतही भारतीय समुदाय हा सण अत्यंत उत्साहात साजरा करतात. या वर्षी न्यूयॉर्कच्या आयकॉनिक टाइम्स स्क्वेअरवर दिवाळी साजरी करण्यास प्रारंभ झाला. यामध्ये भारतीय अमेरिकन समुदाय आणि अमेरिकन मित्र मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सणाच्या निमित्ताने अमेरिकेत टाइम्स स्क्वेअर परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. बांगलादेशने पाकिस्तान दौऱ्यात शेजाऱ्यांना कसोटी मालिकेत 2-0 ने व्हाईट वॉश दिला. मात्र त्यानंतर बांगलादेशला भारत दौऱ्यात व्हाईट वॉशचा सामना करावा लागला. टीम इंडियाने बांगलादेशला 2-0 ने लोळवलं. त्यानंतर आता बांगलादेश मायदेशात पुन्हा एकदा कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झालाय. बांगलादेश दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे आणि या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. नजमुल हुसेन शांतो बांगलादेशचे नेतृत्व करणार आहे तर टेम्बा बामुआ याच्या अनुपस्थितीत सलामीच्या सामन्यात एडन मरक्रम दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळणार आहे. अदार पुनावालाच्या नेतृत्वाखालील सेरियन प्रोडक्शन करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन आणि धर्मॅटिक एंटरटेनमेंट मधील 50% हिस्सेदारी विकत घेणार आहे. अदर पुनावाला आणि धर्मा प्रोडक्शन यांच्यात 1000 कोटी रुपयांना डील होणार असल्याचं कंपनीने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटलं होतं. करण जोहरकडे धर्मा प्रोडक्शन मधील शिल्लक 50% हिस्स्याचा मालकी हक्क असेल. याशिवाय करण जोहर कंपनीचा CEO म्हणून कायम राहील. अपूर्व मेहता मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असेल.